श्री स्वामी समर्थ नित्यपाठ। ओम गं गणपते नमः। आधिवंदु महागणपती सौख्यदात्रे ज्ञानमूर्ती सदा सुखकर्ता जय जयवंती महागणपती नमो नमः। आता नमुनी सरस्वती तदनंतर श्री गुरुयती गुरु वाचोनी न मिळे सिद्धी श्री सद्गुरु तम नमामि। श्री कुलदेवता नमो नमः। ग्रामदेवता नमो नमः। स्थापित देवता नमो नमः। नमस्कारी साष्टांगी वंदू आता स्वामी समर्थ दयावंत कृपावंत कलयुगी जो साक्षात स्वामी समर्थ नमो नमः। सत्ययुगाचा झाला अंत कलयुग हे पापवंत धर्मही होय लयवंत महापापी युग असे प्रभुपदी न कोणी लीन न नाम न होय चिंतन कुठे न चाले होम हवन महापापी युग हे जनता वासने घेरली विषय वासना अंगी चढली दुष्टव्यसने अंगी भिनली त्यात पुढे हो भ्रष्टाचार परस्त्री माते समान गेले विसरुणी हे प्रमाण कैक वासना करी थैमान वाढत चाले भूक वासना पती पत्नींची नित्य भांडणी बहीण भाऊ तीच प्रमाणे पिता पुत्र याच कारणी नित्य झगडे होत असे सुख शांती समाधान ऐसे न मिळे एकही सदन कुत्सित झाले सारे जन जिकडे तिकडे अशांती जातीयवादी करीती जंग दंगे एकात्मता सारी भंगे विषय मात्र हाच रंगे गल्लोगल्ली भाषणात सासू सुनीचे नाही झगडे ऐसे नच एक सदन सापडे सून पाऊल मग वाकडे याच कारणे पडताती लग्न लागता वर्षभरात नवरा नवरी घेती फारकत दुसरीकडे मात्र रंगत खेळती किवरेमाचा खेळ ऐशा या कलियुगात अवतार घेती गुरुदैव दत्त ओळखान श्री स्वामी समर्थ अक्कलकोटी प्रकटले समर्थ नामाचा जप कल्याण करी आपोआप समर्थ लीला प्रभाव सारखा वाढत चालला धन्य धन्य कलियुग झाले अनेक पापी पवित्र झाले समर्थ कृपे असंख्य तरले धन्य होय हे कलियुग सद्गुरु दत्ताचा अवतार स्वामी समर्थ खरोखर भक्तांना साक्षात्कार वारंवार होत असे वृक्षतटी जे नास्तिक आले समर्थ कृपेने आस्तिक झाले किती एक त्यांचे चेले झाले सेवा समर्थांची करती फलप्राप्ती हो मनोवांचित समर्थ कृपे होय निश्चित असंख्य झाले त्यांचे भक्त धन्य झाले अक्कलकोट श्रोतयो आता सावधान कधी प्रकटले समर्थ भगवान तयांचे गुणगान आपणा का करावे अक्कलकोटी वृक्षतळी ज्ञानस्थ समर्थ ज्या वेळी एक पारशी त्यावेळी दर्शनार्थ पातला नमस्कारोनी श्री समर्थ उसे पारशी प्रश्न अनंत चौफेर तुम्ही हो कीर्तिवंत म्हणून येथे पातलो सेवा करती जे जे भक्त ऐसे तुमचे असंख्य भक्त कैक केले संकटमुक्त केवळ नाम जपाने लग्नार्थीयांची झाली लग्ने दरिद्री नटला पूर्ण धनाने तव कृपेने हो विद्येने कैक केले ज्ञानवंत असेल कोणी भक्त संकटी त्वरित केले त्या संतुष्टी भिऊ नकोस मी तुझ्याच पाठी आशीर्वच हे सत्य ठरे अंतःकरणी ठेवणी श्रद्धा पुरे कुशे पारसी श्री समर्था द्यावी मजला पूर्ण वार्ता
आपण कोण कुठून आलात. समर्थ बोलले पारशिया प्रत, प्रथम मी होतो कर्दळी वनात. नरसिंह सरस्वती अवतार समाप्त, ज्या स्थळी जाहला अक्कलकोटा माझारी. राचय्या मोदी यांचे घरी, आलो मी नंतरी वृक्षतटी बैठक माझी. अनेक केली तीर्थाटने, गाव आणि शहरे स्थाने. तीर्थयात्रा मग नेतानी, केली असे संपूर्ण. मंगळवेढे बेगमपूर, इथे राहिलो मी भरपूर. तैमोहळ आणि सोलापूर, गोदा स्नान मग केले. इथे सुचला एक विचार, पाहुणी यावे पंढरपूर. नव्हते आधी चराचर, आधी होते पंढरपूर. नंतर आलो सोलापुरी, इथे मागुनी मधुकरी. आनंदे मग या शहरी, बहु दिवस राहिलो. अशा या सोलापूर शहरी, चोळप्पाची आली स्वारी. मग मज नेले शहरी, आणिले मज अक्कलकोटी. चोळप्पा हा हो चाणाक्ष, ओळखिले मज प्रत्यक्ष. अवतारी मी होय ईश, प्रथम त्याने ओळखिले. समर्थ सांगती पारशिया प्रत, त्रोटक आपुला वृत्तांत. पारशी मग आनंदात, समर्थांचे चरण धरी. समर्थांचे चरण धरिले, साष्टांग मग नमस्कारिले. अश्रू थेंब दोन पडले, समर्थांचे चरणावरी. पारशिया प्रत समर्थ बोलले, तुम्हासही हो दुःख कसले. अश्रू थेंब दोन पडले, माझ्या चरणावरी. डोळे पुसित बोले पारसी, मी हो आहे कमनशिबी. कुळ माझे आहे पारशी, याचे दुःख मज भारी. मग प्रेम भरे श्री सांत्वन करुणी, मिठी मारली कडकडुनी. असावे आपण धर्माभिमानी, परी मानव धर्म श्रेष्ठ असे. दया क्षमा शांती जेथे, मानव धर्म निश्चित तेथे. ना तरी जगात सुख कोठे, सुख मानव धर्मी खास असे. नेहमी सत्य बोलावे, तैसे वर्तन ठेवावे. अपंगाते दान करावे, मानव धर्मी ही तत्वे. कमी कुणाला लेखू नये, निंदा कुणाची करू नये. विषय वासनी रमू नये, या नाम मानव धर्म. अपकार्यावरी करी उपकार, सोडून द्यावा अहंकार. शुद्ध ठेवावा आधार, या नाम मानव धर्म. समर्थांनी बोध केला, पारशियाने श्रवण केला. निश्चय त्या वेळा केला, मानव धर्म हा माझा. हिंदू हो का पारशीय, मुस्लिम हो का अन्य जातीय. समभाव हा न्याय, समर्थाजवळी खास असे. म्हणून या अक्कलकोटी, सर्वधर्मीय करीती दाटी. नाम एक सर्वांओठी, जय जय श्री स्वामी समर्थ. सर्वांसाठी एकच मात्र, अक्कलकोट हे पवित्र क्षेत्र. एकच हा दिव्य मंत्र, स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. मनोकामना होईल पूर्ण, कुठलाही मग असो वर्ण. मनोभावे करी अर्पण, पहिला अध्याय संपूर्ण.